नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप आसे स्वागत करतो आपलं मर्मेदा कायरोप्रॅक्टिक आपल्या चॅनलवर. आज आपल्या अमित दादा बर्डे आहेत. अनफॉर्च्युनेटली त्यांना EVNचा त्रास चालू झाला. तर काय हिस्ट्री आहे तुमची, म्हणजे कसं EVN तुम्हाला कळलं, कसं का मला EVN झालाय किंवा अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच खुब्याचा त्रास कसा चालू झाला? मला जानेवारी महिन्यात थोडंसं पेन झालं लेफ्ट साईडला. तर मग मी जनरल डॉक्टरकडे गेलो. तर त्याच्यात गोळ्या औषधांनी काही फरक पडला नाही. मग त्यानंतर मी ॲथ्रोपॅडिककडे गेलो. ॲथ्रोपॅडिकने सांगितलं की गोळ्या औषध देऊन त्यांच्याकडनं पण काही झालं नाही. तर मग मी परत गेलो की मला गोळ्यांनी काही फरक पडलेला नाही, की तो काय प्रॉब्लेम आहे. औषध घेऊन पेन थांबतच नव्हतं थांबलं, पूर्ण म्हणजे दुखतच होतं. मग ते डॉक्टरांनी मला MRI काढायला सांगितलं. MRI काढल्यानंतर मग त्यात डिटेक्ट झालं की लेफ्ट साईडचा हिप जॉईंटचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, EVN मध्ये जो बॉल असतो किंवा आपला जो हाडाचा भाग असतो त्याला ब्लड सप्लाय अचानकपणे थांबतो. त्याला आज हिप अटॅक सुद्धा म्हणतात. म्हणजे जसा कार्डियक अटॅक येतो तसं हिप अटॅक अचानक काम करता करता तुम्हाला असं जाणवायला लागतं की माझ्या पायात वेदना होत आहे. कधी कळतच नाही ती सायटिका आहे का तुम्हाला EVN आहे. म्हणजे कधी कधी गुडघ्याजवळचा मसल पकडतो, कधी कमरेच्या बाजूचा पकडतो, कधी मागच्या बाजूला पकडतं, कधी माकड हाडाच्या वरती दुखतं. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेदना होतात आणि मग कळून येत नाही का आपल्याला. बरेच दिवस त्याच्यात जातात पण लोकांचे, कधी कधी थर्ड स्टेज पर्यंत पोहोचेपर्यंत कळत पण नाही. आणि जनरली खूप दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुमचं 30 वर्ष वय. बरं ठीक आहे, मग त्यावेळेस तुम्हाला सल्ला काय भेटला? सल्ला मला काही जणांनी सांगितलं की हाडवैद्याकडे जाऊन या किंवा ॲथ्रोपॅडी तिकडे चांगला आहे, हा चांगला आहे, तो चांगला आहे. पण मी 2 ठिकाणी गेलो, पण तिथं मला ऑपरेशनचाच सल्ला दिला की हिप जॉईंट रिप्लेसमेंट करावंच लागेल 2 वर्षाच्या आत, असं सांगितलं. तर मग घरातले फॅमिली वगैरे थोडे डिस्टर्ब झाली होती की या वयात ऑपरेशन करणं म्हणजे थोडंसं अपंगत्वाचे. कसं होतं 30 वर्षात समजा ऑपरेशन केलं, आज तुमचं 30 वर्ष वय, बरोबर. 30 वर्षानंतर समजा जो हिप आपण बदलवणार त्याचं जास्तीत जास्त आयुष्य 15 वर्ष. बरोबर. त्याच्यात तुम्ही पडला वगैरे तर ते 5 किंवा 7 वर्ष राहणार. आणि ज्यावेळेस रिव्हिजन सर्जरी करायची वेळ येते दुसरी, त्यावेळेस कधी कधी पायाची लेंथ पण कमी होते. मी बोलत नाही का ॲलोपॅथी वाईट आहे, ॲलोपॅथी नक्कीच चांगली आहे. म्हणजे जिथं सर्जरी करायची तिथं केलीच पाहिजे. पण काय होतं आता, हे जे दुर्दैव आहे म्हणजे आफ्टर कोविड जे लोकांना EVN होऊ पाहतोय, अगदी यंग एजमध्ये होतोय. आणि आता तुम्ही म्हणजे फॅमिलीतले मेन माणूस असणार, तुमच्या याच्यावर सगळा भार अवलंबून. तुम्हाला पळावं तर लागणार आहे, काम करायचं आहे. आणि त्याच्यात जर पंगुत्व आलं, वैकल्य आलं, तर म्हणजे ती त्याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. कारण की पळणारा माणूस जेव्हा थांबतो तेव्हा सगळी फॅमिली सुद्धा हतबल होऊन जाते किंवा डिस्टर्ब होऊन जाते. तर तुमच्या मॅम भेटल्या मला, ते पण खूप वरी करत होता, काळजी करत होता. तेव्हा कळलं काय खूप काळजी ते सगळे. जनरली EVN हा डिजेनरेटिव्ह टाईप मधला डिसीज आहे. बरेच लोक म्हणतात त्याच्यात ट्रीटमेंट नाही, पण मी माझ्या 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे काही EVNचे पेशंट झाले. काही नुसतं स्विमिंग करून सुद्धा, स्विमिंग किंवा पोहण्याचे व्यायाम करून, पोहण्यामध्ये व्यायाम करून विदाऊट मेडिसिन 12-15 वर्ष टिकून आहेत. लगेच त्यांनी सर्जरी नाही केलेली. पण म्हणजे प्रत्येकाला असा रिझल्ट येईल का असं आपण सांगू शकत नाही. पण काय होतं, आपली बॉडी आपण ओळखायला पाहिजे, आपलं जेनेटिक बघायला पाहिजे. लगेच घाबरून आज सांगितलं, लगेच उद्या जाऊन काही लोक सर्जरी करून टाकतात. म्हणजे ही गोष्ट नको व्हायला. आधी तुम्ही तुमच्या बॉडीचा टाईप बघा, तुमचं कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये राहिला आहे, तुम्ही कसं खाल्लं पिल्लं आहे, त्याच्यावर तुमची बॉडीची गुणवत्ता अवलंबून असते. असं नाही का 4 लोकांना सारखाच आजार झाला का 4 लोक डिटोरिएट वेगवेगळ्या पद्धतीने होतात. काही ना तो लवकर जाणवतो, काही ना हा त्रास 2-3 वर्षांनी हळूहळू जाणवतो. तर आपण कोणत्या टाईममध्ये आधी आपण जाणलं पाहिजे. जर आपली बॉडी आपल्याला साथ देत असेल, आपली इम्युनिटी चांगली असेल आणि आपली हिलिंग कॅपॅसिटी चांगली असेल, तर आपण नॅचरल पद्धतीने प्रयत्न करायला नक्कीच पाहिजे. आणि मी असं बोलतो का प्रत्येकाने करायलाच पाहिजे. समजा हा आजार जनरली कोविडमध्ये खूप जास्त रॅमडेसिवीर किंवा स्टिरॉइड घेतल्यामुळे झालेला आहे. तर त्याच्याबरोबर लोक ते घेतलंय ऑलरेडी, केमिकल बॉडीत गेले आणि आणखी एक्सटर्नल केमिकल घेतात, म्हणजे दारू, अल्कोहोल, स्मोकिंग घेतात. तुम्ही तो बोलला तर मी तर कोविडचे वॅक्सिनेशन घेतले होते 3 फक्त, आणि त्याच्यानंतर मला हा त्रास जाणवायला लागलाय. तुम्हाला व्यसन पण नाहीये.
पण माझं बाकीच्या लोकांना निवेदन आहे का ज्यांना व्यसन आहे जसं सिगरेट स्मोकिंग अल्कोहोल त्यांनी ते बंद करायला हवं. कारण की काय होतं एका बाजूला तुम्ही डिटोरेट होतात आजार कमी करू पाहतात, एका बाजूला आजार निर्माण करणारे हेतू म्हणजे जे हेतू आहे जे गोष्टी आजार निर्माण करतात त्याचं पण सेवन करतात किंवा तसं वागतात जेणेकरून तुमचा आजार पुढे स्टॉप व्हायचा आहे ना तो होतच नाही, वाढत जातो. कसं असतं जर आपला अवॅस्क्युलर नेक्रोसिस इव्हेन या वर्षी एवढ्या लेवलला असेल, दुसऱ्या वर्षी आणखी खालच्या लेवलला जाणार आहे, तिसऱ्या वर्षी म्हणजे डिजनरेशन प्रत्येक वर्षानुवर्ष ते वाईट होणार आहे ती अवस्था. पण हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. म्हणजे सेकंड स्टेज किंवा फर्स्ट स्टेज आपण प्रयत्नच केला नाही तर आपल्याला कसं कळणार. आपण काय करतो गिव्हअप करून देऊन टाकतो का नाही आता माझ्याच्यानी नाही होणार, आपण सर्जरी करून टाकू सगळं. मग आणि सर्जरी झालेली लोक पण माझ्याकडे येतात तरी पण पेन आहे, मग काय करायचं. मग तो ऑप्शनच नाही. जिथे तुमचं मेटॅलिक जॉईंट तुम्हाला तिथे टाकलेलं असतं किंवा मग आपण पुढचं आयुष्य हे असतं लिमिटेशन येतात. ते म्हणतात तुम्ही म्हटलात तुम्हाला घोड्यावर बसताना काय काय बोललं होतं म्हणजे घोड्यावर बसणं किंवा गाडी पाय टांगून बाजूला करून मोपेड गाडी चालवावं लागेल वगैरे असं. म्हणजे खूप लिमिटेशन एवढे लाईफ मध्ये लिमिटेशन देऊन जगणं आणि याच्यात कुठेतरी फ्रस्ट्रेशन नक्कीच असणार. तर माझं असं म्हणणं असतं आम्ही जी चिकित्सा प्रणाली EVN साठी डेव्हलप केली आहे ती एकदम नॅचरल पद्धतीनं ज्या जगात ज्या गोष्टी EVN किंवा अवॅस्क्युलर नेक्रोसिससाठी पूरक आहेत, जसं तुम्ही बघितला पल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड PEMF म्हणजे तुम्हाला ठरलं आहे म्हणजे जो आपण जे पृथ्वीची जी एनर्जी असते 0 ते 80 मेगाहर्ट्झ मध्ये पृथ्वीची जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात राहिलं बरेचसे आजार न्यूट्रलाइज होतात. म्हणजे त्या फील्डच्या द्वारे तुमच्या बॉडीमध्ये असलेली ब्लड सर्क्युलेशन किंवा तुमच्या सेल ज्या वेगळ्या एका ठिकाणी क्लस्टरच्या स्वरूपात अरेंज झालेल्या असतात त्या सेपरेट व्हायला लागतात. म्हणजे कुठं गाठ निर्माण झाली असेल रक्ताची ती गुठळी हळूहळू सुटायला लागते आणि ब्लड सर्क्युलेशन व्हायला लागतं. फोकस शॉक वेव्ह म्हणजे शॉक वेव्हनी काय होतं तुम्हाला बघितलंच तुमचं किती पेन कमी झालंय. आता लिम्पिंग वाटतंय का तुम्हाला? नाही बरंच. आणि पायात आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं ताकदच नव्हती. पाय उचलायला लावला आणि तुम्ही माझ्या पायाला अपोजिशन केलं म्हणजे मसल टेस्टिंग केली का तुम्ही पाय टाकून द्यायचा. आज पाय उचलून ठेवताय किंवा बसताना तुम्ही बोललात का सकाळी पण तो होणारा त्रास कमी झाला. आपले जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. आपण म्हणजे प्रूव्हन आहेत. आपल्या 500 अधिक पेशंटने याचा फायदा घेतलेला आहे. जनरली EVN मध्ये जी व्हेस्क्युलरिटी आहे कधी कधी बोलतात तर ब्लड वेसल पूर्ण कोलॅप्स झालेले असतात, जळतात म्हणजे राहतच नाही तिथे. पण आपल्या बॉडीत नवनिर्माणाची ताकद किंवा रिजनरेशन करण्याची ताकद खूप जास्त प्रमाणात आहे. ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओक्लास्ट म्हणजे ऑस्टिओब्लास्ट ज्या सेल्स आहे बोन सेल्स बोन ग्रोथ करणाऱ्या सेल्स आहे त्यांना आपण स्टिम्युलेट करतो काही मेडिसिननी जसं का आस्तीशृंखला किंवा अर्जुन किंवा रगत रोडा या अशा वनस्पती वापरून पण चांगले आपल्याला त्याचे रिझल्ट येतात. आणि मांडीत ज्या वेदना जायच्या कळ जायची ती किती कमी आहे आता सध्या? नाहीच. आज तरी काहीच कळ नाही. 4 दिवसात कळ नाही येते. मग ती कंटिन्यू मेडिसिन पण बंद होत नव्हती. नाही पण इथे राहून बरं वाटतं. म्हणजे मेडिसिन घेतले तर तेवढ्या त्या टायमिंग पुरतं बंद व्हायचं पण मग परत चालू व्हायचं. गोळी नाही घेतली तर परत चालू व्हायचं. आता गोळी घेत नाही. गोळी नाही, पेन किलर नाहीच. तर आपल्याकडे जो होलिस्टिक अप्रोच आहे हिप नेक्टर म्हणून EVN साठीची ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण अत्याधुनिक ज्या फॉरेन मध्ये ट्रीटमेंट चालतात फोकस शॉक वेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा वापर करणं आणि त्याचबरोबर आपण ॲक्युपंक्चरचे पण काही पॉईंट लॉंग निडल जनरल करून त्याच्यात वापरतो आणि याचा एकंदरीत चांगला रिझल्ट तुम्हाला आलाय. आणि त्याच्यावर आता मी तुम्हाला मड चिकित्सा सांगितली. मड चिकित्सेमध्ये काही औषधं मिक्स करून मातीचा लेप आपण लावायला देणार आहे त्यांना. आणि त्याच्याबरोबर आपण कायरोप्रॅक्टिकचे पण महत्वाचे सेटिंग कारण की कधी कधी हिप कलायला लागला का तुमच्या स्पाईन मध्ये पण गॅप तयार व्हायला लागतो. म्हणजे तुमचं स्पाईन अलाइनमेंट करणं खूप गरजेचं असतं अशा वेळेस. म्हणजे कायरोप्रॅक्टिक पण तुमच्यासाठी खूप महत्वाची असते कारण की नुसतं हिप अलाइनमेंट करणं महत्वाचं नाही तर तुम्हाला पूर्ण बॉडी स्ट्रक्चर अलाइन करणं महत्वाचं असतं.
आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे येणारे पुढचे प्रॉब्लेम आहे म्हणजे कमरेचे किंवा गुडघ्याचे, एका बाजूला असं चालून काय होतं कधी कधी गुडघ्याचा पण प्रॉब्लेम चालू होतो आणि कमरेचा चालू होतो, आपल्याला तो पण टाळायचा आहे. मग याच्यामध्ये शक्यतो लिम्पिंग जर बंद झाली, लिम्पिंग तुमची बंद झाली आणि तुम्ही चालताना सरळ चालता आणि तुम्हाला पेन होत नाहीये, याचा अर्थ तुम्ही स्टेबल आहात या आजारात. ज्यावेळेस तुम्हाला पेन होत आहे, लिम्पिंग वाढते, तर लंगडणं वाढतंय, मग तुम्हाला प्रॉब्लेम चालू होतात. शक्यतो लंगडणं राहणार नाही. तुम्हाला न्यूट्रिशन प्रॉपर ठेवा आणि व्यायाम प्रॉपर ठेवा. ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगेल वेळच्या वेळी काय करायचं. आणि हे जर असंच चालू राहिलं तर लगेच तरी ऑपरेशन करायची गरज नाही. आपण किंवा ह्या रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करू किंवा जो आहे त्या स्टेजला जरी टिकून राहिलं 10 वर्ष, मी तुम्हाला म्हटलो, आणखी 10-15 वर्ष निघून गेले. माझ्याकडे असे पेशंटचा डाटा पण आहे का 15-20 वर्ष आहेत आणि त्यांना ऑपरेशन करायची गरज नाही पडली. मी तुम्हाला भेटा पण त्या पेशंटला, म्हणजे तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स वाढेल. कारण का 15 वर्ष माणूस आहे, हेवीन आहे, सेकंड स्टेजला आहे, असे काही ऑस्टिओपॉस किंवा रेस्टोपॉस असे ॲलोपॅथिक स्ट्रॉंग मेडिसिन पण नाही चालू, पण त्याचं स्टेबल झालेलं आहे. हा जर काही वेळा काहींमध्ये स्टेबल पण होतो. तुम्ही दिनचर्येमध्ये बदल केला का नक्कीच तुम्हाला चांगला फरक पडतो. हा जो काळपट भाग दिसतो इकडे, हे बघा, जनरली काय असतं, वजन जिथे पेलवतो ना आपण, तो वरचा अपेक्स असतो, तिथेच हाड डिटोरेट व्हायला लागतं, झिजायला लागतं. पहा इकडे बघा, हा थोडासा शेप चेंज झाला, इथे काळं पडलेलं किंवा बारीक असं फ्रॅगमेंट निघलेला दिसतो इथे बघा. असं इकडे एकदम लेफ्ट राईट बाजूचा तर एकदम व्यवस्थित आहे. लेफ्ट बाजूचा मध्ये थोडंसं हे काळ्या शॅडो जी दिसते, तिथे कार्टिलेज डिजनरेशन चालू झालेलं आहे. आपल्याला ते रिपेअरिंगसाठी आपण काही महत्त्वाचे औषधं वापरणार आहोत, महत्त्वाच्या ट्रीटमेंट प्रणाली वापरणार आहोत. तुम्हाला बोललोय मी, 1 वर्ष तरी आपल्याला याच्यामध्ये ट्रीटमेंट करायची. मागच्या महिन्यापेक्षा पुढचा महिना चांगला आहे, मग तुम्ही तर नक्कीच तुम्हाला पण कॉन्फिडन्स वाटतो का ठीक आहे मी आहे तिथे टिकून व्यवस्थित आहे. हा महिन्यात चांगला आहे, पुढच्या महिन्यात डिटोरेट आहे, मग माणूस हलतो. हा, पण आपल्याला असं नाही होणार. ह्या महिन्यात चांगलं आहे तर पुढच्या महिन्यात पण चांगलं राहण्याचा प्रयत्न होणार आणि त्याच्या पुढच्या महिन्यात पण चांगलं होणार. ट्रीटमेंट घ्या आपण, कारण की पेन किलर ह्याच्यात वापरतच नाहीये जनरली. तुम्ही पण बघता मी कोणतीच पेन किलर तुम्हाला दिलेली नाही. डोकं तिकडे. ओके, सरका. चालण्यात अजिबात म्हणजे लंगडेपणा अजिबात नाही. आता बऱ्यापैकी कॉन्फिडंट वाटतंय, 95% एकदम व्यवस्थित वाटतं. माझं एवढंच म्हणणं आहे, हा आजार असा आहे का याला असं समजायचं नाही का आपण पूर्ण बरं आहोत. कायम लक्ष राहून द्यायचं, जेणेकरून म्हणजे आपण डिटोरिएट नाही होणार. कारण की आपली फॅमिली आणि आपण सगळं हे सगळं विचारायचं, तारतम्य ठेवायचं आणि पूर्ण लक्ष ठेवायचं. मी असं नाही बोलत का तुम्हाला आयुष्यभर खूप त्रास आहे, पण एक नित्य नियमाने योग्य दिनचर्या, योग्य व्यायाम आणि रुटीनचे थोडेफार औषधं, त्यांनी सुद्धा तुम्ही स्टेबल राहू शकता. गरज आहे ॲलोपॅथी आपल्यासाठी आहेच, ऑपरेटिव्ह आहे आपल्यासाठी, ही रिप्लेसमेंट सर्जरी आहे, म्हणजे असं पर्याय नाही आहे जगात. पर्याय नाही, मी एका जागीच पांगळा होऊन पडून राहील असं नाही. पण नॅचरल पद्धतीने आपण कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट करू. नॅचरल पद्धतीने आपल्याला जेवढं टिकवता येईल तेवढं टिकवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. माझ्या मते घाबरून न जाता आलेल्या प्रत्येक समस्याला तुम्ही धैर्याने सामोरं जायला पाहिजे आणि मन स्थिर ठेवायचं. जे होणार आहे ते होईल, पॉझिटिव्ह. काय होईल होऊन लोक तर ऍक्सिडेंटमध्ये जातात किंवा हे जातात, अटॅकमध्ये जातात. ते म्हणतात ना, होतो हृदयाशी निभवलो खुब्याशी. जर हृदयाचा अटॅकच आला असता तर काय केलं असतं. बरोबर, फक्त खूपच प्रॉब्लेम झालाय ना.
छोटा आहे माझा प्रॉब्लेम असा विचार करून चालायचं.